अहमदनगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल हा उभा राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये या उड्डाणपुलाची लोकार्पण झाली आणि त्यानंतर हा उड्डाणपूल नगरकरांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या उड्डाणपुलाच्या वाहतुकीला आता गालबोट लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. गेल्या 6 महिन्यात या उड्डाणपुलावरती 3 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आणि विशेष बाब म्हणजे धक्कादायक बाब म्हणजे या उड्डाणपुलाच्या एसबीआय चौक ते चांदणी चौक या वळणावरतीच या उड्डाणपुलावरच्या 3 जणांचा अपघात झाला आहे. या वळणावरती आतापर्यंत 3 जणांनी प्राण गमावले असल्याचे दिसून आले आहे. नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर नोव्हेंबरमध्ये प्रवासासाठी खुला करण्यात आला. मोठा तामझाम आतिषबाजी करत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या उड्डाणपुलावर आतापर्यंत 3 दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या उड्डाणपुलावर गेल्या 6 महिन्यात आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला असून या सर्वांमध्ये धक्कादायक बाब म्हणजे 3ही अपघात हे एकाच ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. स्टेट बँक चौक ते चांदणी चौक या परिसरादरम्यान असलेल्या वळणावरती आतापर्यंत 3 अपघात झाल्याचे समोर आले असून दुर्दैवाने या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. रस्ता असो व महामार्ग, वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे आजच्या काळात अत्यावश्यक झाले असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे यासाठी RTO कडून देखील वाहतूक सप्ताहाचे देखील आयोजन केले जाते. असे असतानाही वाहनधारकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर येऊ लागले आहे. वेगांवरील मर्यादा पाळणे हे वाहनधारकांचे काम आहे. मात्र सुसाटरित्या वाहन चालविणे व वेग नियंत्रण न झाल्याने अनेकदा अपघातही घडत असतात. या घटनांबाबत माहिती असताना देखील निष्काळजीपणे वाहन चालवली जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान अपघाताचे वाढते सत्र पाहता वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आता नगरकरांना जाणवू लागली आहे. तसेच वाहनधारकांनी देखील वाहतुकीचे नियमांचे पालन केले पाहिजे हे देखील या अपघाताच्या सत्रातून दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय वाघमारे सोबत प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी.